हॅलो फ्रेंड्स, तर आज केले आहेत कोळंबी म्हणजे प्रॉन्स पुलाव आणि लेपा फिश फ्राय। तर बघूया आपण ह्याची रेसिपी। सर्वात आधी हे कोळंबी मी घेतलेले आहेत, हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला साफ करून। इथे मी हे लेपा फिश व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहेत। आता आपल्याला सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत, थोडंसं आलं घ्यायचं आहे, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, मिरची घातलेली आहे 1-2, थोडंसं हे पाणी घालून आपल्याला एक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे याची। आपली ही पेस्ट रेडी आहे। आता मी ही कोळंबी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ते आपल्याला मॅरिनेशन करण्यासाठी आपल्याला एक थोडंसं मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे। इथे मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे, घरीच तयार केलेली। इथे मी ही ग्रीन पेस्ट जी आपण तयार केलेली हे 2 ते 3 चमचे मी हे ॲड केलेले आहेत। थोडंसं लिंबू घालायचं आहे, आपल्याला लिंबू पिळायचा आहे। हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला मॅरिनेशनसाठी 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवायचं आहे। इथे मी हे लेपा फिश घेतलेले आहेत, त्यात पण आपण मीठ घालायचं आहे, थोडंसं हळद घालायची आहे, थोडीशी धणा जिरा पावडर घातलेली आहे मी, थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे, आलं लसूण पेस्ट घातलेली आहे यामध्ये। ग्रीन पेस्ट जी आपण तयार केलेली ती सुद्धा मी यात ॲड केलेली आहे, 2 ते 3 चमचे। कोकम आगळ आपल्याला घालायचं आहे। हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हे सुद्धा आपल्याला एक 10 ते 15 मिनिटांसाठी मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे। इथे हे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले, कारण व्यवस्थित मसाला यावर लागायला पाहिजे म्हणून। इथे आता पुलावसाठी, कोळंबी पुलावसाठी मी एका छोट्या कुकरमध्येच थोडंसं तेल घेतलेलं आहे, थोडेसे 2 ते 3 चमचे आपल्याला तूप घालायचं आहे। इथे मी तेजपत्ता घातलेला आहे, थोडंसं खडा मसाला घालायचा आहे आपल्याला। मी इथे दालचिनी, लवंग 3 ते 4 आणि मिरी 3 ते 4 ते 5 ते घातलेले आहेत। इथे मी 1 चमचा जिरा घातलेला आहे। इथे मी हे 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत मोठे, ते घालायचे आहेत आपल्याला। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आलं लसूण पेस्ट यामध्ये घातलेली आहे। आलं लसूण पेस्टचा जो कच्चा वास असतो, स्मेल असतो, तो जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। यानंतर थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे यावर, 1 चमचा धना जिरा पावडर घालायची आहे। ग्रीन पेस्ट जी घेतलेली तयार करून ती ॲड केलेली आहे मी यामध्ये। व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी 2 मोठे टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत, ते घातलेले आहेत मी। इथे मी टाटा संपन्नचा गरम मसाला यूज केलेला आहे, तो घातलेला आहे मी। इथे मी लाल तिखट घातलेला आहे, तुम्हाला जेवढं तिखट कमी जास्त हवं असेल त्यानुसार तुम्ही हे लाल तिखट घालू शकता। इथे मी एक मोठा बटाटा चिरून घेतलेला पीसेसमध्ये छोट्या छोट्या, तो मी ॲड केलेला आहे। इथे मी पुन्हा टाटा संपन्नचा किचन किंग मसाला ॲड केलेला आहे। किचन किंग मसाला घातल्यावर एक वेगळाच फ्लेवर येतो। इथे मी हे कोळंबी मॅरिनेशन करून ठेवले ते मी यामध्ये घातलेले आहेत। थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला, 1 ते 2 चिमूट। हे व्यवस्थित आपल्याला हलक्या हातावर मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला ही कोळंबी एक वाफेवर शिजून घ्यायची आहे, झाकण लावून। तुम्ही बघू शकता ही ग्रेव्ही तयार झालेली आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। इथे मी तांदूळ धुवून ठेवलेले, पाणी निथळून ठेवलेलं तांदूळ 10 ते 15 मिनिटांसाठी ते मी यात घातलेले आहेत। हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत तांदूळ सुद्धा। इथे मी गरम पाणी घातलेलं आहे, 2 ते 3 ग्लास। थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार।
थोडासा लिंबाचा रस सुद्धा आपल्याला यात ॲड करायचा आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे मी. व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता आपल्याला झाकण लावून 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत. आपला कोळंबी पुलाव रेडी होईल. इथे मी लेपा फिश फ्राय करण्यासाठी तांदळाचं पीठ आणि थोडासा रवा, त्यात थोडंसं मीठ आणि धना जिरा पावडर, थोडंसं लाल तिखट घालून हे तयार करून घेतलेलं आहे. इथे मी हे फ्राय करण्यासाठी ठेवलेले आहेत फिश. तुम्ही बघू शकता हे फिश आता इथे फ्राय केलेले आहेत. व्यवस्थित क्रिस्पी झालेले आहेत. इथे हे पुलाव सुद्धा आपल्याला रेडी आहे. आता बघूया आपण. इथे आता हा कोळंबी म्हणजे प्रॉन्स पुलाव आपला रेडी आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित सुटसुटीत झालेला आहे हा पुलाव. कोळंबी पुलाव आणि लेपा फिश फ्राय. आणि माझी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करा आणि माझ्या YouTube चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्यू.